मध्ये जे इनहेरिटन्स आहे ते कुणामध्ये होणार आहे, म्हणजे इथे पॅरेंट आणि चाइल्ड कोण असणार आहे? तर त्यासाठी सर्वात आधी मला तर आता विचार करून आन्सर द्या की क्लास काय असतो. होईल आन्सर? ओके, गिव्ह मी द आन्सर. व्हॉट इज द क्लास? एनीबडी? क्लास खूप वेळा झाला बघा. आपलं क्लासची काय डेफिनेशन सांगाल तुम्ही? बघा आत्ताच सांगितलं ना मी तुम्हाला. तुम्ही अरे आन्सर देण्याचा प्रयत्न करा. मराठीमध्ये सांगा, इंग्लिशमध्ये सांगा, इट डझंट मॅटर. But what I'm saying that you should be able to give the answer, and if you're not able to give the answer, then what is the use of this knowledge? So again the same question, what is the class? Give me the answer. वाचून सांगा हवं तर, तुमच्या नोटबुक मध्ये लिहिलेलं आहे. तुमचं अक्षर येतं ना वाचता तुम्हाला? Class is a group of data members, variables, array, and member. परफेक्ट आन्सर श्रीतेज. क्लास इज नथिंग बट द ग्रुप ऑफ डेटा मेंबर्स अँड मेंबर फंक्शन्स. म्हणजे क्लासमध्ये डेटा मेंबर्स असतात. म्हणजे काय काय तर व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स वगैरे. आणि दुसरं म्हणजे काय, तर क्लासमध्ये जी डेटा मेंबर्स असतात किंवा फंक्शन्स असतात याच्या मदतीने आपण एखादा पर्टिक्युलर टास्क एक्झिक्यूट करत असतो. बरोबर आहे? आता समजा ऑलरेडी एक क्लास अवेलेबल आहे आणि त्याच्या मदतीने जर आपण दुसरा क्लास क्रिएट केला तर या प्रोसेसला इनहेरिटन्स असं म्हणतात. तर बघा, क्रिएटिंग अ न्यू क्लास, जो नव्याने क्लास तयार होईल त्याला काय म्हणायचं? चाइल्ड. बरोबर? फ्रॉम एक्झिस्टिंग क्लास, द एक्झिस्टिंग क्लास विच इज ऑलरेडी अवेलेबल दॅट विल बी रेफर्ड ॲज अ पॅरेंट. And this process is known as what? Inheritance. So creating a new class from existing class, that's called as inheritance. And what is the benefit of this inheritance? या inheritance काय बेनिफिट होईल? तर इथे सुद्धा पॅरेंटची कॅरेक्टरिस्टिक्स कुणाला मिळतील सांगा? चाइल्डला. बरोबर? मग पॅरेंटची कॅरेक्टरिस्टिक चाइल्डला मिळतील तर पॅरेंटची कॅरेक्टरिस्टिक्स, इथे पॅरेंट आणि चाइल्ड कोण आहेत? क्लासेस. मग यांची कॅरेक्टरिस्टिक्स म्हणजे नक्की काय? तर पॅरेंट किंवा चाइल्ड क्लास जर असेल तर क्लासची कॅरेक्टरिस्टिक्स, याचा अर्थ क्लासची मेंबर्स. आणि क्लासची मेंबर जसं आता श्रीतेजने सांगितलं आपल्याला, क्लासमध्ये काय काय असतं? डेटा मेंबर्स म्हणजे व्हेरिएबल्स वगैरे, ऍज वेल एज काय फंक्शन्स. जर आपण एका क्लासपासून दुसरा क्लास क्रिएट केला तर ऑब्व्हियसली जो दुसरा क्लास म्हणजे चाइल्ड, त्याला पॅरेंटची जी मेंबर्स आहेत ती डायरेक्टली अवेलेबल होतील. बघा, मला सांगा क्लासची मेंबर कुणाला आठवतं? क्लासची मेंबर क्लासच्या बाहेर ऍक्सेस करायची असेल तर आपल्याला काय करावं लागतं? इफ वी वॉन्ट टू ऍक्सेस मेंबर्स ऑफ अ क्लास आउटसाइड द क्लास, देन व्हॉट शुड वी डू? ऑब्जेक्ट क्रिएट शाबाश करायला. माया, perfect answer. We have to create object to access the members of any class outside it, right? पण जर तुम्ही इनहेरिटन्स केलं तर जो खालचा क्लास असेल, चाइल्ड क्लास, त्याला पॅरेंटची मेंबर ऍक्सेस करण्यासाठी कुठल्याही ऑब्जेक्टची गरज नसते. त्याला ते डायरेक्ट ऍक्सेसिबल असतात. समजते? ठीक आहे. तर इथे तेच लिहिले बघा. इन धिस केस म्हणजे इनहेरिटन्स मध्ये द प्रॉपर्टीज म्हणजे काय? मेंबर्स ऑफ पॅरेंट क्लास आर ऍक्सेसिबल टू द चाइल्ड क्लास. म्हणजे पॅरेंट क्लासचे मेंबर्स कुणाला ऍक्सेसिबल असतील? चाइल्ड क्लासला. येते लक्षात आहे? इन दिस ओके, ठीक आहे. आता बघा, तुमच्यापैकी काल जर कुणी नसतील तर त्यांनी याचा स्क्रीनशॉट घ्या काढून. आपलं हे लिहून झालेलं आहे किंवा ज्यांचं लिहिलेलं नाहीये त्यांनी लिहा आहे. स्क्रीनशॉट घ्या फक्त आणि नंतर लिहून द्या. त्यानंतर बघा, टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. इनहेरिटन्सची वेगवेगळी टाइप्स आहेत. 5 महत्वाची टाइप्स आहेत. सिंगल इनहेरिटन्स, मल्टी लेवल इनहेरिटन्स, मल्टिपल इनहेरिटन्स, हायरार्किकल इनहेरिटन्स आणि हायब्रिड इनहेरिटन्स. सो दीज आर द 5 इम्पॉर्टंट पार्ट्स ऑफ और टाइप्स ऑफ इनहेरिटन्स. ही सर्व टाइप्स आपण खूप डिटेलमध्ये अगदी व्यवस्थित बघणार आहोत. सो जस्ट टेक द स्क्रीनशॉट ऑफ दिस ऑल्सो और ड्रॉ दिस लेटर ऑन. सिंगल इनहेरिटन्स. आता सिंगल इनहेरिटन्स आपण सर्वात आधी बघणार आहोत, ज्यामध्ये एक पॅरेंट आणि एक चाइल्ड असणार आहे. तुम्हाला मी डायग्राम दाखवतो म्हणजे कळेल. जसं वरती स्टुडंट नावाचा क्लास आहे आणि रिझल्ट हा चाइल्ड क्लास आहे जो आपण त्या स्टुडंटच्या थ्रू इनहेरिट केलेला आहे. बरोबर? ठीक आहे. म्हणजे एक पॅरेंट एक चाइल्ड, या प्रोसेसला तुम्ही कुठलं इनहेरिटन्स म्हणाल? सिंगल इनहेरिटन्स. बघा, आता आपल्याला एक क्वेश्चन इम्प्लिमेंट करायचा आहे. त्याआधी आपण सिंगल इनहेरिटन्सची डेफिनेशन बघूया. तो सिंगल इनहेरिटन्स इज व्हॉट? इनहेरिटिंग अ क्लास फ्रॉम सिंगल क्लास इज नोन ॲज सिंगल इनहेरिटन्स. म्हणजे एका क्लासच्या थ्रू दुसरा सिंगल क्लास इनहेरिट करण्याची जी प्रोसेस आहे तिला सिंगल इनहेरिटन्स म्हणायचं. जसं फादर आणि डॉटर किंवा मदर आणि सन वगैरे असं. बरोबर? ठीक आहे. आता बघा, हा क्वेश्चन व्यवस्थित रीड करा. हा क्वेश्चन ज्यांनी लिहिलेला नाही त्यांनी लिहून पण घ्या. क्वेश्चन काय बघा, तर क्रिएट अ क्लास स्टुडंट. स्टुडंट नावाचा एक क्लास क्रिएट करायचा आहे. डिफाइन अ फंक्शन गेट डेटा टू ऍक्सेप्ट रोल नंबर, नेम अँड मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट. तो म्हणतो की त्यामध्ये गेट डेटा नावाचं एक फंक्शन डिफाइन करा ज्यामध्ये तुम्हाला रोल नंबर, नेम आणि मार्क्स, 3 सब्जेक्टची मार्क्स युजरकडे ऍक्सेप्ट करायची आहे. खरं तर हा क्वेश्चन ऑलरेडी तुम्ही बघितलेला आहे, पण तो सिंगल क्लासमध्ये बघितलेला आहे. आता आपल्याला त्याला डिव्हाइड करायचंय 2 क्लासेसमध्ये आणि इनहेरिटन्स इम्प्लिमेंट करायचं. ठीक आहे.
पहिल्या क्लासमध्ये त्याने गेट डेटा हे फंक्शन घ्यायला सांगितलंय, पण व्हेरिएबल्स किंवा डेटा मेंबर्स काय घ्यायची हे त्याने आपल्याला नाही सांगितलं बघा. तर ते सांगण्याची काही गरज नाहीये. का? कारण की ते क्वेश्चन मध्ये आपल्याला ते लक्षात येत आहे बघा. ऍक्सेप्ट रोल नंबर नेम वगैरे लिहिलेलं आहे. मग ही सारी व्हेरिएबल्स आपल्याला ऑब्व्हियसली डिक्लेअर करावे लागतील. पुढे क्वेश्चनचा रेस्ट पार्ट काय म्हणतो बघा, इनहेरिट अ क्लास रिझल्ट फ्रॉम द स्टुडंट. सो वी हॅव टू क्रिएट अनदर क्लास रिझल्ट अँड दिस क्लास शुड बी इनहेरिटेड फ्रॉम द पॅरेंट क्लास स्टुडंट, राईट? देन वी हॅव टू डिफाईन अ फंक्शन कॅल. आता त्या रिझल्ट क्लासमध्ये कॅल नावाचं फंक्शन डिफाईन करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टोटल आणि एव्हरेज कॅल्क्युलेट करायची आहे. येत्या लक्षात तुम्हाला? वी हॅव टू कॅल्क्युलेट द टोटल अँड एव्हरेज ऑफ मास अँड वी हॅव टू प्रिंट द रिझल्ट, राईट? क्वेश्चन समजतं का बघा सर्वांना? इथपर्यंत तुम्ही लिहिलं होतं काल, बरोबर ना? ठीक आहे. नसेल लिहिलेलं तर ऍज आय टोल्ड यू, टेक द स्क्रीनशॉट अँड राईट दिस. नाऊ वी आर गोइंग टू सॉल्व दिस प्रॉब्लेम. क्वेश्चन सर्वांना समजलाय? आय होप. काही समजलं नसेल तर मला सांगा, आणि समजलं असेल तरी सांगा. काय सांगाल त्या केसमध्ये की प्रोग्राम मध्ये मी आता काय काय लिहू, बरोबर? ओके, बघा आता आपल्या क्वेश्चन नुसार काय म्हणलेलं आहे. तर सर्वात आधी काय लिहिलंय, क्रिएट अ क्लास स्टुडंट. वाचा बरं, 1-2 मिनिटात वाचा क्वेश्चन शांतपणे. क्रिएट अ क्लास स्टुडंट. ठीक आहे, तुमच्याकडे लिहिलेलं असेलच, तर त्यात वाचा बघा. सर्वात आधी तर आपण आपलं नेम स्पेस इन्क्लूड करूया युझिंग नेम स्पेस std. ठीक आहे. देन हॅश इन्क्लूड व्हॉट, iostream. ठीक आहे. then our main function just will create the structure of the C++ program. ठीक आहे. आता याच्यावरती आपल्याला क्लास क्रिएट करायचा आहे. क्वेश्चन मध्ये तो म्हणतो की एक क्लास क्रिएट करा स्टुडंट नावाचा. सो आय विल क्रिएट अ क्लास चे स्टुडंट. ऍट द एंड ऑफ क्लास काय द्यायचं असतं आपल्याला, सेमीकोलन. ठीक आहे. आता इथे आपण व्हेरिएबल्स फंक्शन सगळीच पब्लिक घेणार आहोत, कारण आपल्याला ती चाइल्ड क्लासला सुद्धा युज करायला परमिशन द्यायची. आता बघा इथे तो क्वेश्चन मध्ये म्हणतोय, क्वेश्चन मध्ये आपल्याला डायरेक्टली सांगितलं गेलंय की एक फंक्शन डिफाईन करा गेट डेटा नावाचं, आणि त्यामध्ये रोल नंबर नेम वगैरे ऍक्सेप्ट करा. पण आपल्याला यासाठी व्हेरिएबल्स डिक्लेअर करावे लागतील, बरोबर आहे की नाही? मग व्हेरिएबल्स काय काय येणार, तर इंटिजर टाईपचं काय काय येईल, रोल नंबर येईल, बरोबर? त्यानंतर 3 सब्जेक्टची नावं देऊया नेहमीप्रमाणे आपली, सायन्स, मॅथ्स आणि काय, इंग्लिश. प्लस तुम्हाला टोटल आणि एव्हरेज कॅल्क्युलेट करायचं आहे, त्यासाठी पण 2 व्हेरिएबल्स घेऊया. त्यानंतर बघा त्याने आपल्याला नेम ऍक्सेप्ट करायला सांगितलेलं आहे, राईट? नेम साठी कुठल्या डेटा टाईपचा व्हेरिएबल हवा आहे आपल्याला, कॅर. आणि कॅर ते पण कॅरेक्टर ऍरे हवाय आपल्याला, कारण मोठं नाव स्टोअर करायचं. ठीक आहे. ठीक आहे. आता इथून त्याच्या क्वेश्चन नुसार आपण हे फंक्शन डिफाईन करूया बघा, गेट डेटा नावाचं. ठीक आहे. सो हाऊ टू डिफाईन अ फंक्शन दॅट ऑल ऑफ वी नो. सो विल राईट void get data. ठीक आहे. Now here I have to accept the roll number, name and marks of 3 subjects. So how to write the statement cout? मेसेज प्रिंट करण्यासाठी cout लिहितो आपण, बरोबर ना? सो एंटर roll number, name and marks of what? Science, maths and what? English. ठीक है. Then how to accept the data with the help of what? Scene. Roll number, name, science, maths and last one what? English. ठीक है. ओके, दॅट्स ऑल. या फंक्शन मध्ये आपल्याला एवढंच करायचंय. इव्हन या क्लासमध्येच एवढा पार्ट करायचा आहे बघा. पुढे बघा त्याने म्हटलंय इनहेरिट अ क्लास रिझल्ट फ्रॉम स्टुडंट. म्हणजे आता दुसरा क्लास घ्यायला सांगितलंय रिझल्ट, जो स्टुडंटच्या थ्रू इनहेरिट करायचा आहे, आणि त्यामध्ये कॅल नावाचं फंक्शन घ्यायचं आहे की ज्यात आपल्याला कॅल्क्युलेशन करायची आहे. सो नाऊ सी हिअर, हा क्लास इथे एंड झालेला आहे. सो आय विल क्रिएट अनदर क्लास रिझल्ट. ठीक आहे. अँड इन दिस रिझल्ट क्लास और दिस रिझल्ट क्लास आय हॅव टू इनहेरिट फ्रॉम द स्टुडंट. मग इनहेरिट करण्याचा सिंटॅक्स कसा असतो बघा, इथे कोलन लिहायचं, पुढे पब्लिक शब्द वापरायचा आणि त्या पुढे लिहायचं पॅरेंट क्लासचं नाव. आपल्या पॅरेंट क्लासचं नाव काय, स्टुडंट. याचा अर्थ असा झाला की रिझल्ट इज द क्लास विच इज इनहेरिटेड फ्रॉम द क्लास स्टुडंट. स्टुडंट या क्लासच्या थ्रू रिझल्ट हा क्लास आपण इनहेरिट केलेला आहे. म्हणजे स्टुडंट हा पॅरेंट आहे आणि रिझल्ट हा त्याचा काय झाला, चाइल्ड. मग इथे मला सांगा कुणाची मेंबर्स कुणाला मिळतील, म्हणजे स्टुडंटचे रिझल्टची स्टुडंटला मिळतील की स्टुडंटची रिझल्टला मिळतील, बोला. स्टुडंट रिझल्टला. शाबाश, स्टुडंटची रिझल्टला मिळतील.
एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची सर्वांनी की नेहमी पॅरेंटची कॅरेक्टरिस्टिक्स चाइल्डला मिळतात, म्हणजे आई वडिलांची कॅरेक्टरिस्टिक्स मुलांना मिळतात. मुलांची कॅरेक्टरिस्टिक्स आई वडिलांना मिळत नाही, नाही तर अवघडच होईल, नाही का? ठीक. ओके. आता यामध्ये त्याने सांगितलं की एक फंक्शन डिफाईन करा, असे पब्लिक व्हॉइड कॅल. राईट. पब्लिक लिहिण्याची गरज नाही, आपण पब्लिक येथे लिहूया आणि व्हॉइड कॅल खाली लिहूया. बरोबर, ऍज पर द सिंटॅक्स. आता यामध्ये काय करायला सांगितलंय बघा त्याने, तर टोटल ऍव्हरेज वगैरे कॅल्क्युलेट करायला सांगितले. क्वेश्चन आहे तुमच्या नोटबुक मध्ये तुमच्या समोर. टोटल इज इक्वल टू सायन्स प्लस मॅथ्स प्लस इंग्लिश. राईट. अँड हाऊ टू कॅल्क्युलेट द ऍव्हरेज? ऍव्हरेज इज इक्वल टू टोटल डिवायडेड बाय 3. ठीक आहे. ओके, दॅट्स ऑल. त्यानंतर बघा आता आपल्याला मेन फंक्शन मध्ये, आता व्यवस्थित लक्ष द्या, मेन मध्ये आपल्याला काय करावं लागेल तर आधी क्वेश्चन समजून घ्या किंवा आपला प्रोग्राम समजून घ्या. आपण स्टुडंट हा क्लास क्रिएट केलेला आहे. आय एम रिपीटिंग अगेन. त्यामध्ये आपण काही डेटा मेंबर्स घेतलेली आहेत. गेट डेटा नावाचं फंक्शन डिफाईन केलेलं आहे, विच इज ऍक्सेप्टिंग रोल नंबर, नेम अँड मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट्स फ्रॉम द स्टुडंट. राईट. Then we have inherited a class result from the student, and in the cal method of function we are calculating the total as well as average. Here we have to print the data also. आपण प्रिंट करायचं विसरलो, प्रिंट पण करूया. प्रिंट कसं करायचं तुम्हाला माहिती आहे, टॅब्युलर फॉर्मॅट मध्ये RNO, नेम, स्लॅश टी वगैरे आठवतं ना रे तुम्हाला? टोटल आणि सर्वात शेवटी काय काय राहिला होता? एव्हरेज. बरोबर की नाही? स्लॅश टी. आता हे हेडिंग आहेत फक्त, याच्या खाली आपल्याला ऍक्च्युअल डेटा प्रिंट करायचा. मग तो कसा करणार आपण? तर RNO, परत इथे काय येणार? स्लॅश टी. बरोबर ना? त्यानंतर नेम, परत काय येणार? स्लॅश टी. पुढे काय येणार त्याची? टोटल मार्क्स, अगेन स्लॅश टी. स्लॅश टी मुळे तर डेटा अलाइन होईल प्रॉपरली आणि ते प्रेझेंटेशन जरा व्यवस्थित वाटेल. आणि सर्व शेवटी ऍव्हरेज. ठीक आहे, दॅट्स ऑल. तर बघा आता स्टुडंट या क्लासमध्ये गेट डेटा नावाचं फंक्शन आपण डिफाईन केलंय आणि रिझल्ट मध्ये कॅल नावाचं फंक्शन आहे. आणि फंक्शन संदर्भात तुम्ही सी या लँग्वेज पासून काय शिकलात, तर आपण इथे जे लिहिलेलं आहे ह्या फंक्शनच्या डेफिनेशन्स आहेत. अँड ओनली डिफाइनिंग फंक्शन इज नेव्हर सफिशियंट unless and until you are not going to call the function in the main, the code is not going to be executed. म्हणजे काय? फंक्शन्स आपण फक्त डिफाईन केल्याने त्यांचा कोड एक्झिक्यूट होत नाही. समजा हा प्रोग्राम मी रन केला बघा, तर हा आपल्याला काहीही आउटपुट दाखवणार नाही. का? कारण की हा प्रोग्राम आपण काय केलेला नाहीये, तर फंक्शन्स मधला कॉल केलेला नाही या प्रोग्राम मध्ये आपण. बरोबर आहे? बघा आता रन केलाय मी, आय एम जस्ट वेटिंग फॉर द आउटपुट. बघा आउटपुट मध्ये तो काहीच दाखवत नाहीये. का? कारण आपण फंक्शन्स कॉलच नाही केली आहेत. मेन मध्ये आपल्याला दोघही फंक्शन्स कॉल करायला लागतील. आता जस्ट लॉजिकली सांगा, कुठल्याही क्लासची मेंबर्स आपण क्लासच्या बाहेर कशी कॉल करतो? तर जसं आता मायाने आन्सर दिलं की क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून. आता तुम्हाला मेन फंक्शन मध्ये काय कॉल करायचं? ही दोन फंक्शन्स कॉल करायची, गेट डेटा नावाचं एक आणि कॅल नावाचं एक. ठीक आहे. आता व्यवस्थित लक्ष द्या मी काय सांगतोय. स्टुडंट या क्लासकडे किती मेंबर्स आहेत असं जर तुम्हाला क्वेश्चन विचारला कोणी, तर तुम्ही म्हणाल की बघा 1 2 3 4 5 6 7 आणि 8. स्टुडंट या क्लासमध्ये किती मेंबर्स आहेत? 8 मेंबर्स आहेत, ज्यामध्ये 6 सॉरी 7 व्हेरिएबल्स आहेत किंवा ऍरे वगैरे आणि एक फंक्शन आहे. बरोबर, म्हणजे टोटल किती मेंबर्स आहेत? 8. आणि रिझल्ट या क्लासकडे किती मेंबर्स आहेत? तर दिसायला तर एकच मेंबर दिसतंय फंक्शन, पण तुम्हाला आन्सर द्यायचं की याच्याकडे 9 मेंबर्स आहेत. 9 कशी? कारण पॅरेंटची 8 मेंबर सुद्धा त्याला डायरेक्टली ऍक्सेसिबल आहेत बघा, म्हणजे ती पण याचीच मेंबर म्हणून कन्सिडर होतात. त्यामुळे इनहेरिटन्सचा बेनिफिट आपल्याला प्रोग्रामरला असं होतं की आता 2 क्लासेस आहेत, पण दोघांची फंक्शन्स कॉल करण्यासाठी आपल्याला दोघं क्लासेसची ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची गरज नाहीये. का? कारण रिझल्टला पॅरेंटचे पण मेंबर्स ऍक्सेसिबल आहे. त्यामुळे मी चाइल्ड क्लासचा ऑब्जेक्ट क्रिएट करून पॅरेंट आणि चाइल्ड दोघांची मेंबर्स ऍक्सेस करू शकतो. बरोबर आहे का हे? ठीक आहे. बघा आता रिझल्टचा ऑब्जेक्ट जर मी क्रिएट केला, रिझल्ट, आता ऑब्जेक्ट कसं क्रिएट करायचं? ऑल ऑफ वी नो, रिझल्ट आर समजा. तर आर डॉट गेट डेटा. बघा खरं तर गेट डेटा हे स्टुडंट या क्लासचा मेंबर आहे, बट आय कॅन कॉल इट विथ द हेल्प ऑफ ऑब्जेक्ट ऑफ द रिझल्ट. व्हाय? बिकॉज ऑफ द इनहेरिटन्स ओनली. आणि त्यानंतर आर डॉट त्याचं स्वतःचं फंक्शन, ज्याला आपण काय नाव दिलेलं आहे, तर कॅल. बरोबर. So this is your cal method. ठीक आहे. Now I will run the program. So roll number,
then name and marks of three subjects. Now you can observe it is properly showing me the entire output. Roll number 101, name Sam hai, total 240 hai, and average 80. Everything is fine, right? Okay. Okay, now tell me whether any question of query to anybody. बोला. कुणाला काही विचारायचं आहे यामध्ये? तोपर्यंत हा डेटा मी मॅनेज करतो. Any question or query to anybody in this inheritance? ठीक आहे, तुम्ही लिहिताना तुम्हाला काही कन्फ्युजन असेल तर यू कॅन आस्क मी एनिथिंग ॲट एनी टाइम. काल तुम्ही हा क्वेश्चन लिहिला होता बरोबर ना? आता त्यापुढे ही डायग्राम नव्हती ड्रॉ केली माझ्यामध्ये. जस्ट प्लीज ड्रॉ दिस डायग्राम. Okay. Now write the program, please, everybody. स्क्रोल करतोय आता. Scrolling again.
Okay, completed everybody. Any question or query? बोलू सर 2 मिनिटं. ठीक आहे, झालं की सांगा मला. झालं सर. Okay. Okay, so we'll proceed for the next inheritance now. And next inheritance is multi-level. आता बघा, मल्टी लेव्हल हा काय प्रकार आहे, तर लेवल जास्त असतात. फॉर एक्झाम्पल ही डायग्राम बघा, बाकी सगळं जाऊ दे, जस्ट ऑब्झर्व दिस डायग्राम. सो स्टुडंट इज द पॅरेंट, स्पोर्ट्स इज द चाइल्ड ऑफ स्टुडंट, अँड रिझल्ट इज चाइल्ड ऑफ स्पोर्ट्स. म्हणजे आपण असं म्हणू शकतो ग्रँड फादर, फादर आणि सन असं, बरोबर आहे. यामध्ये लेवल वाढतात, बरोबर. म्हणजे याचं आता डेफिनेशन कशी सांगता येईल बघा आपल्याला, तर रिझल्ट हा एक असा क्लास आहे, किंवा रिझल्ट हा क्लास आपण अशा क्लासच्या थ्रू इनहेरिट केला की जो ऑलरेडी दुसऱ्या कुठल्या क्लासच्या थ्रू इनहेरिटेड. ठीक आहे, ही एक डेफिनेशन असते. किंवा दुसरी डेफिनेशन अशी सांगतात की क्लास रिझल्ट और अ क्लास इज इनहेरिटेड फ्रॉम अनादर चाइल्ड क्लास. म्हणजे एक क्लास आपण दुसऱ्या क्लासच्या थ्रू इनहेरिट केला, पण तो जो दुसरा क्लास ज्याच्या थ्रू आपण आपला क्लास इनहेरिट करतोय तो सुद्धा ऑलरेडी कोणाचा तरी चाइल्ड आहे. म्हणजे या केसमध्ये स्पोर्ट्स नावाचा एक क्लास असा आहे जो कुणाचा तरी चाइल्ड आहे, तर ॲज वेल एज तो कुणाचा तरी पॅरेंट सुद्धा आहे, बरोबर आहे. यालाच म्हणायचं मल्टी लेवल इनहेरिटन्स. चला आता ही डेफिनेशन परत एकदा बघूया. Inheriting a class from such a class which is already inherited from another class, that's called as a multi-level inheritance. As well as what you can say, that inheriting a class from another child class, दुसऱ्या चाइल्ड क्लासच्या थ्रू आपला क्लास इनहेरिट करणं, याला सुद्धा मल्टी लेवल असं म्हणता येईल. आता हा क्वेश्चन व्यवस्थित रीड करायचा आहे सर्वांनी. सेम क्वेश्चन आहे, पण यामध्ये एक क्लास आपण वाढवलेला आहे प्रिव्हियस प्रोग्राम पेक्षा. तर बघा, क्रिएट अ क्लास स्टुडंट. स्टुडंट हा क्लास घ्यायचा आहे, इन विच वी हॅव टू डिफाइन अ फंक्शन गेट डेटा टू ऍक्सेप्ट द रोल नंबर, नेम अँड मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट्स. सो ऍज आय टोल्ड यू, द प्रिव्हियस पार्ट इज सेम. हा एवढा पार्ट स्टुडंट क्लास मधला सेम आहे बघा. पण इथून पुढे बघा, तो म्हणतोय आता इनहेरिट अ क्लास. आपण इथे स्टुडंट सॉरी रिझल्ट घेतला होता, त्याऐवजी त्याने मध्ये एक वेगळा क्लास टाकलेला आहे, इनहेरिट अ क्लास स्पोर्ट्स. हा स्पोर्ट्स क्लास कोणाच्या थ्रू इनहेरिट करायचा आहे आपल्याला, स्टुडंटच्या थ्रू. या स्पोर्ट्स क्लासमध्ये आपल्याला एक फंक्शन डिफाईन करायचं आहे, गेट स्पोर्ट्स नावाचं, ज्यामध्ये आपल्याला स्पोर्ट्सची मार्क्स ऍक्सेप्ट करायची. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा, इनहेरिट अ क्लास रिझल्ट फ्रॉम स्पोर्ट्स. म्हणजे तिसरा क्लास रिझल्ट, तो कुणाच्या थ्रू इनहेरिट करायचा आहे, स्पोर्ट्सच्या थ्रू. डिफाईन अ फंक्शन कॅल टू कॅल्क्युलेट द टोटल अँड ॲव्हरेज ऑफ मार्क्स अँड प्रिंट द रिझल्ट. मग यामध्ये आपल्याला रिझल्ट या क्लासमध्ये कॅल नावाचं फंक्शन घ्यायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला सगळी कॅल्क्युलेशन्स करायची आहे. मला वाटतं आपण याची थेअरी आणि क्वेश्चन आधी लिहून घेऊया, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आपल्याला नक्की करायचं काय. त्यानंतर आपण प्रोग्राम इम्प्लिमेंट करूया. सो एव्हरीबडी जस्ट प्लीज राईट द डेफिनेशन फर्स्ट. फर्स्ट गिव्ह द हेडिंग मल्टी लेवल इनहेरिटन्स. राईट दिस. ओके, झालंय हे लिहून सर्वांचं, का राहिलंय कोणाला सांगा. ओके, सो प्लीज राईट द नेक्स्ट पार्ट ऑफ युअर क्वेश्चन. राईट.
Draw the diagram also. Okay, झालंय सर्वांचं लिहून? Whether all of you are understanding the question or not? First tell me. चला आता सांगा बरं, या प्रोग्राम मध्ये काय काय चेंजेस करू? क्वेश्चन तुमच्या समोर आहे. सो दिस इज द स्टुडंट क्लास. सो वेदर आय शुड राईट समथिंग हिअर? इथे काही चेंज एक्सपेक्टेड आहे का सांगा बरं. आय थिंक आपल्याला एक काम करता येईल बघा. आता सेकंड क्लास स्पोर्ट्स मध्ये ना आपल्याला स्पोर्ट्सची मास ऍक्सेप्ट करायची आहे, तर त्यासाठीचा व्हेरिएबल आपण इथे घेऊ शकतो. का? कारण की तो स्पोर्ट्स आपल्याला या स्टुडंटच्या थ्रू इनहेरिट करायचा आहे. तर स्पोर्ट्सचे मार्क्स ऍक्सेप्ट करण्यासाठी एक व्हेरिएबल फक्त मी ऍड केलेला आहे. बाकी सगळं सेम आहे बघा. गेट डेटा हे फंक्शन आहे. युजर कडनं आपण रोल नंबर, नेम, मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट वगैरे या फंक्शन मध्ये ऍक्सेप्ट करूया. ठीक आहे, दॅट्स ऑल. आणि हा स्टुडंट क्लास इथे कम्प्लीट झालेला आहे. सो दिस इज अ स्टुडंट क्लास, दॅट्स ऑल. इथे दुसरं काही चेंज नाही, फक्त मी हा एक व्हेरिएबल इथे ऍड केला, स्पोर्ट्स. आता इथे आपल्या प्रिव्हियस प्रोग्राम मध्ये सेकंड क्लास आपण घेतला होता रिझल्ट, जो आपण स्टुडंटच्या थ्रू इनहेरिट केला होता. यावेळी मात्र आपल्याला काय करायचं, तर सेकंड क्लास घ्यायचा आहे कुठला? स्पोर्ट्स. आणि हा कुणाच्या थ्रू इनहेरिट करायचा आपल्याला? स्टुडंटच्या थ्रू. बरोबर. या क्लासमध्ये त्याने काय करायला सांगितलं बघा आपल्याला, तर एक फंक्शन डिफाईन करायला सांगितलंय गेट स्पोर्ट्स नावाचं, ज्यामध्ये आपल्याला काय, सॉरी, ज्यामध्ये आपल्याला स्पोर्ट्सची मार्क्स ऍक्सेप्ट करायची. सो व्हॉइड गेट स्पोर्ट्स. आता स्पोर्ट्सची मार्क्स ऍक्सेप्ट करूया. स्पोर्ट्स साठीचा व्हेरिएबल आपण स्टुडंट या पॅरेंट क्लासमध्ये केलेला असेल, सो नो प्रॉब्लेम. सो हिअर आय विल राईट एंटर मार्क्स ऑफ काय? स्पोर्ट्स. ठीक आहे. देन से सी इन SP. दॅट्स ऑल. ठीक आहे. त्यानंतर तिसरा क्लास घ्यायचा रिझल्ट. चला, कोण सांगताय रिझल्ट क्लास मी कुठल्या क्लासच्या थ्रू इनहेरिट करू? टेल मी, गिव्ह मी द आन्सर. स्पोर्ट्स. शाबाश, स्पोर्ट्सच्या थ्रू. डायग्राम आहे ना तुमच्या समोर. तर बघा, स्पोर्ट्सच्या क्लासच्या थ्रू इनहेरिट करायचं. ठीक आहे. आता या केसमध्ये मला सांगा, रिझल्ट या क्लासला कुठल्या कुठल्या क्लासेसची मेंबर्स ऍक्सेसिबल असतील? बोला. काय सांगता येणार? हे बघा ना, हे आपलं असं इनहेरिटन्स आहे. तर माझा क्वेश्चन असा आहे की रिझल्ट या क्लासला या दोघांपैकी कुठल्या क्लासचे मेंबर मिळतील? sport as well as दोघांचे भेटतील. शाबाश, परफेक्ट आन्सर. म्हणजे स्पोर्ट्सचे भेटतील कारण स्पोर्ट्स मध्ये
स्टुडंटचे पण मिळतील ना त्याला. हे बघा, रिझल्ट या क्लासला स्पोर्ट्सचे मेंबर डायरेक्टली मिळतील, बरोबर आहे. आणि स्टुडंटचे मेंबर त्याला स्पोर्ट्सच्या थ्रू मिळतील. समजतंय हे तुम्हाला? म्हणजे समजा एखाद्या पर्सनने काहीतरी प्रॉपर्टी केली, मग ती त्याच्या मुलाला मिळाली, मुलाने अजून त्यामध्ये थोडंसं वाढवलं, मग ती त्यांच्या मुलाला मिळाली, असं काहीतरी. म्हणजे या रिझल्टला वरच्या दोघांची मेंबर्स अवेलेबल आहे. समजतंय हे? ठीक आहे, ओके. त्यामुळे आपण इथे रिझल्ट मध्ये सर्व कॅल्क्युलेशन करू शकतो. मला सांगा, टोटल कॅल्क्युलेट करताना आता इथे काही चेंज एक्सपेक्टेड आहे का? सांगा मला. एनिबडी? नो बडी? सिंपल येणार आहे. आता टोटल मध्ये ते स्पोर्ट्स नाही का व्हेरिएबल घेतला आपण, स्पोर्ट्सचे मार्क्स घेतले की नाही, मग ते ऍड नाही का होणार? सो वी हॅव टू ऍड द मार्क्स ऑफ स्पोर्ट्स ऑल्सो. आणि डिवाइड बाय किती करू इथे? 4, सिन्स 4 सब्जेक्ट्स आर देयर, राईट? दॅट्स ऑल. बाकीचं हे फक्त अलाइन करतो, ते तुम्हाला दिसावं म्हणून मी खाली घेतलं होतं. खाली मेन मध्ये काय करायला हवं सांगा? एनी चेंज? टेल मी. आर डॉट गेट स्पोर्ट्स फंक्शन आपल्याला कॉल करायला लागेल ना, बरोबर की नाही? ओके, सो आय विल रन द प्रोग्राम नाव. सो रोल नंबर, नेम, मार्क्स ऑफ 3 सब्जेक्ट्स, मार्क्स ऑफ स्पोर्ट्स सुद्धा तो एक्सपेक्ट करतो. इफ आय एम सेइंग 80, नाउ इट इज गिविंग मी द answer. So roll number 101, name of the person is Raj. Total marks are 320, whereas the average is 80. Okay, so tell me whether all of you are understanding this or anything you want to ask. बोला, समजतंय काय? फक्त बघा, मी तुम्हाला परत परत सांगतोय की आन्सर देण्याची सवय करा. इफ यू आर सेइंग दॅट सर आय एम अंडरस्टँडिंग बट आय कॅनॉट गिव्ह द आन्सर, तुम्हाला जर असं वाटत असेल की अरे मला समजतंय सगळं पण मला आन्सर नाही देता येत, तर माझं मत असं आहे की ज्याला काहीच समजलेलं नाही त्याच्यामध्ये आणि तुमच्यामध्ये काहीच फरक नाही. आणि तुम्ही इंटरव्ह्यूला गेलात आणि तिथे म्हणलात सर मुझे आ रहा है, मुझे सब पता है बट आय कॅनॉट एक्सप्लेन, तर तो काय म्हणेल आपल्याला? घरी जा. बरोबर आहे की नाही? आपल्याला आन्सर तर द्यावंच लागेल ना, आपल्याला जे येते ते त्याला दाखवायला तर लागणार. सो जस्ट ट्राय टू गिव्ह द आन्सर ऑफ इच अँड एव्हरी क्वेश्चन. ओके, सो राईट डाऊन नाव, स्टार्ट रायटिंग. बघा, स्क्रोल करतोय मी.
सर एक मिनिट वरचं दाखवून. हा, तर झालंय लिहून सर्वांचं का राहिलंय नोट सांग. झालंय ना लिहून सर्वांचं? ठीक. So we'll proceed for the next point now. Our next inheritance is multiple inheritance. Now what is this multiple inheritance? So multiple stand for multiple parents. Means if you inherit a single class from more than one class, जसं रिझल्ट हा सिंगल क्लास आहे बघा, स्टुडंट आणि स्पोर्ट्स या दोघांच्या थ्रू जर आपण त्याला इनहेरिट केलं तर याला तुम्ही मल्टिपल म्हणू शकता. बरोबर आहे? याची डेफिनेशन बघा कशी आहे. Inheriting a class from more than one parent classes is called as what? Multiple inheritance. आता या केसमध्ये बघा आपल्याला काय करायचं आहे, तर स्टुडंट हा क्लास क्रिएट करायचा. आता सेम क्वेश्चन आहे. स्टुडंट हा क्लास आहे, त्यामध्ये गेट डेटा फंक्शन आहे जे रोल नंबर नेम आणि 3 सब्जेक्टची मार्क्स ऍक्सेप्ट करणार आहे. त्यानंतर आपल्याला दुसरा क्लास घ्यायचा स्पोर्ट्स. तर मल्टी लेव्हल इनहेरिटन्स जे आपण यापूर्वीच्या प्रोग्राम मध्ये बघितलं, त्यामध्ये आपण हा स्पोर्ट्स क्लास स्टुडंटच्या थ्रू इनहेरिट केला होता. बरोबर. यावेळी मात्र तो इंडिपेंडंट असणार, म्हणजे स्पोर्ट्स आपल्याला स्टुडंटच्या थ्रू इनहेरिट नाही करायचा. बरोबर आहे? हा, यामध्ये मात्र गेट स्पोर्ट्स मेथड घ्यायची आहे जी मार्क्स ऍक्सेप्ट करेल स्पोर्ट्सचे. ठीक आहे, ओके. त्यानंतर तिसरा जो क्लास आहे रिझल्ट, तो मात्र आपल्याला स्टुडंट आणि स्पोर्ट्स या दोघांच्या थ्रू इनहेरिट करायचा आहे. बरोबर. म्हणजे एक प्रकारे आपल्याला असं म्हणता येईल की हे इनहेरिटन्स कसं झालं बघा, मदर फादर आणि सन किंवा मदर फादर अँड डॉटर असं. आलं लक्षात तुमच्या? ठीक आहे. जो तिसरा क्लास आहे रिझल्ट, यामध्ये आपल्याला एक फंक्शन डिफाईन करायचं आहे ख्याल. त्यात आपल्याला ते नेहमीप्रमाणे टोटल ऍव्हरेज वगैरे कॅल्क्युलेट करायची आणि रिझल्ट प्रिंट करायचा. बरोबर आहे? ठीक आहे, ओके. चला आता आपण एक काम करूया, एवढं क्वेश्चन लिहून घेऊ आधी. राईट डाऊन. देन इफ टाइम रिमेन्स देन विल सी द सोल्युशन. नाही तर नेक्स्ट सेशन मध्ये बघू. राईट डाऊन एव्हरीबडी.
ओके, झालंय हे लिहून सर्वांचं. सो राईट द नेक्स्ट वन. ड्रॉ द डायग्राम ऑल्सो. ठीक आहे, बघा आता याचे आन्सर तर आपलं आज होणार नाही, उद्या घेऊया आपण ते. उद्या म्हणजे नेक्स्ट सेशन मध्ये घेऊया. ठीक आहे, ज्यांचं लिहून झालेलं असेल त्यांनी मीटिंग लिव्ह केली तरी चालेल. उद्या आपण याचं आन्सर बघूया.